तर जालन्यामध्ये सदावर्तेंच्या गाडीवर मनसेच्या कार्यकर्त्यांनी शाईफेक केली। मनसे कार्यकर्त्यांनी सदावर्तेंच्या गाडीवर सुपाऱ्या सुद्धा फेकल्या। गाडीवर ज्वलनशील पदार्थ टाकला, मला जाळण्याचा उद्देश होता का, असा सवाल यावर सदावर्तेंनी केलाय। म्हणाल तिथे येतो, वैचारिक चर्चा करू, सदावर्तेंनी राज ठाकरेंना थेट आव्हान दिलंय। जालन्यात वकील गुणरत्न सदावर्तेंच्या गाडीवर मनसे कार्यकर्त्यांनी शाईफेक केली। सदावर्तेंच्या गाडीवर मनसे कार्यकर्त्यांनी सुपाऱ्याही फेकल्या। जालना शहरातल्या विशाल कॉर्नर परिसरात ही घटना घडली। गाडीवर शाईफेक झाली त्यावेळी सदावर्तेंसह त्यांच्या पत्नी आणि दोन्ही मुली गाडीत असल्याची माहिती मिळाली आहे। मुंबईतल्या रिक्षा चालकांना मराठी सक्ती करण्याच्या वादाच्या वेळी सदावर्तेंनी राज ठाकरेंवर टीका केली होती। त्यामुळे आक्रमक झालेल्या मनसैनिकांनी सदावर्तेंच्या गाडीवर शाईफेक केली। जालना जिल्ह्यातल्या चंदनझिरा पोलिसांनी मनसेच्या 5 ते 6 कार्यकर्त्यांना ताब्यात घेतलंय। आजचा प्रकार राज ठाकरे तुला सांगतो, तुझ्या माणसांनी गाडीवर ज्वलनशील पदार्थ टाकलाय। हे माझ्या पायाच्या फुटाच्या धुळीच्या बरोबरीचे तुझे विचार आहेत। तुला आव्हान करतो, तू सांग, म्हणशील तिथं मी येतो। वैचारिक चर्चा करू। वैचारिक चर्चेत तू जर हारलास तर तू उडबशा काढ, आम्ही जर हारलो तर आम्ही म्हणाल ती शिक्षा भोगू।